मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। डोंबिवलीत वर्टिकल स्पोर्ट्स क्लबचे भूमिपूजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न। डोंबिवली, दिनांक 6 डिसेंबर। संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वर्टिकल स्पोर्ट्स क्लब बांधकामाचा शुभारंभ भव्य उत्साहात झाला। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांचे विशेष कौतुक केले। दूरदृष्टी असलेला खासदार तुम्ही निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। कल्याण डोंबिवलीसाठी विकास निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले। शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या 10 ते 15 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा आढावा सुद्धा उपस्थितांना दिला। रिंग रोड प्रकल्प, सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरण, वॉर मेमोरियल सेंटर यांसह अनेक प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। खासदार श्रीकांत शिंदे यांनीही विकासकामे राबविताना आलेल्या अडचणींवर मात करून प्रकल्पांना गती दिल्याचे सांगत आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभार मानले। कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, आयुक्त अभिनय गोयल, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ तसेच कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांसह मान्यवरांची उपस्थिती लाभली। या भूमिपूजन सोहळ्यास लाडक्या बहिणींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवपाट्यावरून सुद्धा गाडी येणार, ती डोंबिवलीच्या पश्चिमेतून टिटवाळ्यापर्यंत जाणार आणि इकडे मुरबाड रोडून जाणार। हा शहराला संपूर्ण बायपास करणार आहे शहरात, याच्यामुळे ट्रॅफिक होणार नाही। त्याचबरोबर आपण पूर्वेतील अनेक लोक महिलांना जेणेकरून ज्याचा दिलासा मिळाला तो गॅस, घरगुती गॅस वापरतो, तो बहुतांशी पूर्वेला झालेला आहे, पश्चिमेला सुद्धा याची कामं। म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये प्रोजेक्ट जे आहेत त्या कल्याण लोकसभेमध्ये उभे राहायला आपल्याला पाहिले। ही कल्याणशील रोड आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 2014च्या अगोदरची परिस्थिती की जायला एक रस्ता होता, छोटा रोड, आणि यायला एक रोड होता, त्याच्यामध्ये खड्डे बिड्डे भरपूर काय 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 असायचे। मग नंतर शिंदे साहेब जे MSRDC मिनिस्टर झाले, नंतर हा रस्ता जो आहे तो MSRDCला हस्तांतरित केला आणि नंतर मग या रस्त्याला लागणारा निधी जो आहे शिंदे साहेबांनी दिला आणि रस्ता जो आहे 6 पदरीकरण झाला। आता हा रस्ता जो आहे 6 पदरीकरण। आज या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने सावळाराम महाराज क्रीडा संकुलात त्याचे एक वेगळं रूप, वेगळं चित्र रेखाटलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्या सोबतीनेच ही होती आजची प्रमुख घडामोडी। आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद। पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा।